चालू आहे. मम्मीने पप्पांना काहीतरी मस्त वेगळी गिफ्ट दिले वाटतं, काहीतरी बघू आपण नंतर काही ओपन करून. आता लगेच ओपन करताय. केक वगैरे खाऊन घेऊ मग मस्त वेगळी. बघा आता फोटोशूट चालू आहे दोघांचा. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज बघा आता मम्मी पण रेडी झालेली आहे आवरून वगैरे, मी पण रेडी झालो आणि इथं बघा माझी बायको पण रेडी झालेली आहे. तर चला गाईज ह्यांना ह्यांच्या जॉबवरती सोडू, मग आपण पण गाईज निघू आपल्या जॉबवरती. चला तुम्हाला एक माझ्या मी जॉबवरतीच भेटतो गाईज. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, मस्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला गाईज पहिले तर मी तुम्हाला माझ्या जॉबवरतीच भेटतो डायरेक्ट. चला तुम्हाला भुकतं काय माहिती. अय हा ती पोरं इथं काहीच पतंग उडत होती, मग त्यांना भुकतं वाटतं. तो का तिथं बसला एकटाच आणि ती जुली तिकडे बसलेली. ए रॉकी इकडे, रॉकी. काहीच चला आम्ही आता निघतो, माझ्या बायकोला सोडतो काहीच कामावरती. मग तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या कामावरतीच भेटतो काहीच. चला हा ब्लॉग आहे तर एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. तर काहीच आपण बसू बाहेर थोड्या वेळ, मग तुम्हाला भेटतो काही शॉप ओपन झाल्यानंतर भेटू आपण थोड्या वेळ. बसू बघू तेवढ्याच होते कस्टमर. पण रिव्ह्यू झाले नाही ना माझे, काल दोन बिल झाले पण रिव्ह्यू नाही घेतले दोघांनी पण. आता शोरूममध्ये बघा आजू पण आलेला आहे शोरूममध्ये, खूप वेळ झाला. आणि सुनील भाई तर काय आपल्या सुट्टीवरती आहेत. तर बघू काहीच थोड्या बसू आपण इकडे, तर बाहेर जाऊन बसू, कस्टमर वगैरे याची वाट बघू. सकाळ सकाळ तर आपलं काय एक झालेलं आहे गिफ्ट पॅकिंग कस्टमर झालेलं आहे, म्हणजे काय आपल्याला रेग्युलर कस्टमर होतं ते झालेलं आहे. थोड्या बसू बाहेर बघू अजून कस्टमर वगैरे येतात का नाही आहे. तर काहीच आज पप्पांचा वाढदिवस आहे, तर त्यांना मस्तपैकी संध्याकाळी सरप्राईज देऊ आपण. एक भारीतला केक वगैरे घेऊन जाऊ संध्याकाळी शॉप बंद झाल्यानंतर घरी जाताना. तर आज दिवसभर बघू कस्टमर होतात का नाही आहे. संध्याकाळी आपण मस्त एन्जॉय करू, पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन करू आपण, तुम्हाला पण काही दाखवतो. चला काहीच आज तर दिवस बघू. आजचा दिवस एकदम खास आहे काहीच. आणि कसं आहे काहीच आज आहे भोगी आणि पप्पांचा बड्डे पण काहीच ह्याच दिवशी येतो. तर काहीच एकदम खास दिवस आहे. चला भोगी आणि पप्पाचा बड्डे एकच दिवशी आला आहे काहीच, तो काही दरवर्षीच येतो. चला संध्याकाळी मस्त आपण एन्जॉय करू, तुम्हाला पण दाखवतो काहीच. चला मध्ये कस्टमर चालू आहेत, आपले भाई पण आहेत आणि मामा पण आलेले आहेत काही शोरूममध्ये. आणि काहीच त्या कस्टमरने बघा आता एक पीस घेतलेला आहे, छोटासा आऊल घेतला आहे. तर आपण काहीच थांबू बाहेर, कस्टमर व्हायची वाट बघू. त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे आज आपला एकदम स्पेशल दिवस आहे. संध्याकाळी थांबू थोड्या वेळ बाहेरच बसू आपण. तर गाईच मी आता शोरूममध्येच बसलो होतो. शोरूममध्ये तर काय अजून कस्टमर वगैरे नाही आहेत. चला गाईच आपण थोड्या वेळ बाहेर जाऊन फिरत बसू, बघू कस्टमर येतात का नाही. आणि भाई तर काय गाईच वाटतं कॉफी प्यायला वगैरे गेलेत बाहेर कुठेतरी इकडे तो उदयमध्ये. तर भाई आपले काही तर इकडे गेले साईडला कॉफी वगैरे प्यायला. ते बघा हिम्मत पण आलेलं आहे बघा पाठीमागे, फोनवर बोलत बसला आहे काहीतरी गाडीच्या विषयी, तो गाडी घेतो वाटतं सेकंड हँडमध्ये. हे बघा आजू पण बाहेरच आहे गाईच. तर आपण काहीच बसू इथे थोड्या वेळ, आता 9 वाजेपर्यंत कस्टमर वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे काही पप्पांचा केक घेऊन घरी. मस्त सेलिब्रेशन होणार आहे काहीच बड्डे पप्पांचा आज. फायनल आपलं शॉप आता बंद झालेलं आहे. तर चला काय आता मी आपल्या इकडं तिकडे जाऊन मित्राच्या दुकानात मस्तपैकी एक केक घेतो, मग त्याच्यानंतर काहीच निघतो मी घरी जाऊन काहीच मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन करू आपण. चला काहीच तुम्हाला दाखवतो मी. हे काहीच मी आता घरी आलेलो आहे, केक वगैरे पण काहीच घेऊन आलेलो आहे. तर चला काहीच जाऊ आतमध्ये मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ, मग पप्पांचा बड्डे काहीच मस्त एन्जॉयमध्ये सेलिब्रेशन करू काहीच आपण. चला काहीच मी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर काहीच पप्पा वगैरे काहीच सगळेजण आलेत बघा इकडे, पप्पा बसलेत. तर चला आपण मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन करू काहीच. तर हा बघा हा वाला केक आणला आहे आपण, तेव्हा नाव पण दिलं पण त्यांनी वाटतं हे पण नाही दिलं आपल्याला, हॅपी बर्थडे तर लावलंच नाही आहे. आता जरा आता ओवळणी चालू आहे पप्पांना.
ते बघ ते आंघोळ घालते तांदळाची. हा तसं झालं का मग इकडे पीठ थोडं डाळीचं असं. मम्मी इकडनं फोटो काढते बघ. पप्पांचा एक सिंगल काढतो. आता फोटोशूट चालू आहे. मम्मीने पप्पांना काहीतरी मस्त वेगळी गिफ्ट दिले वाटतं, काहीतरी बघू आपण नंतर काही ओपन करून. आता लगेच ओपन करताय. काय सेम ब्रेसलेट आहे ना, माझ्यासारखा ब्रेसलेट आहे. ओके. खुश भारी आहे ना, माझ्यासारखंच आहे ना, सेम टू सेम. थोडंच वेगळं. थोडीशी डिझाईन फक्त वेगळी आहे. डिझाईन वेगळी. तो मला ते आणतो का? नको राहू दे, आहेतच मला बरं आहे. कापू नका की, थांबा की लगेच. पेटू दे की. हा पेटव मम्मी तू. सगळी जवळ या. हॅपी बर्थडे. अरे काय झालं, वाया गेला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. फुलभाज्या फेल गेला काहीच. खावा की. तिकडे थोडे फुलभाज्या म्हणतात. अच्छा स्पार्कर आहे. हा बरोबर काहीच. अंड्याचा आहे? नाही नाही, व्हेज आहे, व्हेज आहे. या की आता. चला चला चला. ते बाई इथून खाऊन बसली आहे बघ. मी बरोबर रे, झालं साईडला खाऊन. फोटो पटकन खावा. हा. आपापल्या द्यायचं बसलं. पायनॅपल आहे. हे पायनॅपल. टेस्टी आहे ना. त्यांची टेस्ट मी सांगते. सोन्याचं नाव. हा बस सकाळी उठून गेलो. व्हिडिओ आलाय, भरून टाका. केक वगैरे खाऊन घेऊ मग मस्तपैकी जाऊन जेवण वगैरे करू. काही आज जेवणामध्ये एकदम स्पेशल बनवलं आहे मम्मीने, तुम्हाला बी दाखवतो पाहिजे. साधना, एक एक खाला. बघा सगळेजण जातात केकचा आनंद घ्यायला, केक खातात बघा सगळेजण. भारी लागते केक. काय होतंय? भारी आहे ना केक. हे आहे टेस्टी एक नंबर आहे गाईच. एक नंबर. ते बघा गाईच, बड्डे बॉय गेलेत हात धुवायला आणि हे का बघा, ही सगळेजण केक खायला बसले बघा आता. तर हे बघा गाईच, पप्पांनी मम्मीला त्यांची मम्मीला घेऊन आले बघा. जेवत बसली होती वाटते. जेवलीस होय, लवकर जेवलीस. बड्डे झाला आणि आपली आजी गाईच पाठीमागून आली. हा टू यू. तुम्ही बरोबर आता. थोडा म्हणून
काढले कुठं. बकासूर आहे बकासूर असं खातोय बघा. Guys, मस्त आहे केक एक नंबर कधी आहे. ना भेटला का खा. संपला पण गाईस ठीक आहे बघा. बोट पण सांग खाचल. हा तर चला काय आता आपण जेवायला बसू मस्त पैकी. अहो तो सिलेंडर लावून द्यायचा तिला. लावून दे. वन पीस राहिला एकच. ते बघा आता फोटोशूट चालू आहे दोघांचा. तर काहीच जेवण तर आज आपल्याला मम्मीची इकडेच आहे. तर काही चला बघूया मम्मीने आज स्पेशल काय बनवलं आपल्याला जेवायला. हे बघा आता पप्पा बसलेले तिकडे, साधना पण तिकडेच बसले. मम्मी हळूहळू आणायला लागले सगळं गाईज. तर बघू आज मम्मीने जेवायला काय केले स्पेशल. तर गाईज बघा जेवणामध्ये स्पेशल बनवलेलं आहे मम्मीने इडली सांबर आणि चटणी पण आहे गाईज. बायको सगळ्यांना वाढते हळूहळू. बायको बघा वाढते आणि मम्मीने सांबार आणलेला आहे मस्त गरम गरम सांबार गाईज. तो काय माहिती हा काय विठ्ठलराव गेनूची बेलदरी काय माझे आजोबा गेनूची आहे का नाही ते माझे आजोबा होते. गेनूची बेलदरी अरे स्पेशल हॉटेलचं जेवण इडली सांबार चटणी. चला गाईच मस्तपैकी जेवण वगैरे करून घेऊ आपण. मस्त इडली सांबार बनवलेलं आहे मम्मीने आज. आणि जेवण वगैरे करून गाईच बाहेर जाऊन मस्तपैकी शेकत बसू आपण. हे बघा जेवतील गाईच आणि मग बाहेर जाऊन शेकत करू बघू. चला गाईच. तर हे गाईच थोडं मी इकडे बाहेर फिरत बसतो गाईच. नंतर मग जाऊन शेकूड वगैरे करतो गाईच. तर गाईच हा ब्लॉग मी इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईच. गुड नाईट, बाय बाय.